यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा कृष्ण आवश्यक आहे, तसाच प्रत्येकाच्या मनात मर्यादा पुरुषोत्तम राम असणं आवश्यक आहे। तुम्हा सर्वांना रामनवमीच्या MH29 मीडिया तर्फे हार्दिक शुभेच्छा। आर्णी तालुक्यामध्ये रामनवमीचा उत्साह, ठिकठिकाणी जल्लोष, डोलबीच्या तालावर तरुणाईचा जल्लोष, धार्मिक वातावरणामध्ये उत्सव साजरा। आर्णी तालुक्यामध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आलाय। तालुक्यातील विविध गावांमध्ये आणि शहरातील प्रमुख भागांमध्ये राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने आकर्षक सजावट, भव्य मिरवणुका आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। सकाळपासूनच मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी पाहायला मिळाली। श्रीराम जन्माच्या क्षणी मंदिरामध्ये घंटानाद, आरती आणि जयघोषाने वातावरण भारावून गेलं होतं। अनेक ठिकाणी राम जन्मोत्सवाच्या पारंपरिक कार्यक्रमाचं, भजन, कीर्तन आणि प्रवचनाचं देखील आयोजन करण्यात आलं। दुपारनंतर आणि सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुकांनी उत्सवाला रंगत आणली। सजवलेल्या रथांवर भगवान श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांच्या आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या तरुणांनी डॉल्बीच्या तालावर ठेका धरत जल्लोष केलाय। ढोल ताशाच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साही बनला होता। यावेळी महिला, पुरुष तसेच लहान मुलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला। काही ठिकाणी सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करण्यात आले, ज्यामुळे मिरवणूक अधिक आकर्षक ठरली आहे। उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। वाहतूक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती। एकूणच आर्णी तालुक्यात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात, शांततेत आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आलाय। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रेषक मुनेश्वर, आर्णी।